आई ग, काय रंग आलाय लोणच्याला. बघताच एक फोड उचलून खावीशी वाटतेय की नाही. तर मस्त कैरीचं लोणचं केलंय आणि खूप सोपी पद्धत आहे हा. आणि पद्धत तर सोपी आहेच, पण अशा टिप्स सांगितल्यात की तुमचं लोणचं वर्ष काय 2 वर्ष म्हणलं तरी खराब होणार नाहीत. अशा टिप्स सांगितल्यात, 100% खात्रीने देते. या टिप्स फॉलो केल्या तर लोणचं छान टिकेल, मस्त मुरेल आणि तुम्हाला खूप आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत, मस्त चटपटीत असं आंब्याचं लोणचं. आंब्याचं लोणचं सगळ्यांनाच आवडतं. आत्तापर्यंत आपण घरीच लोणच्याचा मसाला करून लोणचं कसं करायचं ते बघितलं होतं. पण आज आपण बाजारातला तयार मसाला वापरून मस्त चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. आणि माझ्या अशा काही टिप्स सांगणार आहे की ज्यामुळं हे लोणचं अगदी वर्षभर टिकेल, बुरशी येणार नाही, पाणी सुटून त्या फोडी खराब होणार नाही. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण बाजारातला तयार मसाला वापरून लोणचं करतोय. पण बाजारातला मसाला आणायचा तर तो कोणता आणायचा? जास्त विचार करायचा नाही. आपली आई, आजी इतक्या वर्षानुवर्ष जो मसाला वापरतात तोच मसाला वापरायचा आहे आणि तो म्हणजे रामबंधू. तर आज आपण रामबंधूंचा हिंगयुक्त तयार लोणचे मसाला वापरून लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतली 1 किलो गावठी कैरी, 100 ग्रॅम खडे मीठ जे आयोडीन फ्री आहे, 200 ml तेल आणि 100 ग्रॅम रामबंधूंचा हिंगयुक्त तयार लोणचे मसाला. साहित्य बघितलं. आता आपण पहिली स्टेप बघूया की लोणच्यासाठी कोणत्या पद्धतीची कैरी वापरायची. फक्त लोणचं करून चालत नाही, त्यासाठी कैऱ्या योग्य पद्धतीच्या निवडणं आवश्यक असतं. तर लोणच्यासाठी शक्यतो आपण ना 2 ते 3 प्रकारच्या कैऱ्या वापरू शकतो. पहिलं म्हणजे एकतर आपली गावठी कैरी वापरायची, दुसरी कैरी आहे राजापुरी कैरी आणि तिसऱ्या प्रकारची कैरी जी आहे, जी नट्टी कैरी म्हणतात. पण त्या कैऱ्या शक्यतो महाराष्ट्रामध्ये वापरल्या जात नाहीत, पण तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही त्या पण वापरू शकता. तर इथं मी 1 किलो गावठी कैरी घेतलेली आहे. आणि आता ही कैरी घेत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की कैरी चांगली कडक पाहिजे, म्हणजे कैरी कच्ची हवी. ती पिकलेली किंवा अशी दाबल्यानंतर मऊ असलेली कैरी घ्यायची नाही. तुम्ही जर तशी कैरी घेतली तर लोणच्याला पाणी सुटून लोणचं लगेच खराब होऊ शकतं आणि त्याला बुरशी येऊ शकते. आता दुसरी स्टेप, कैऱ्या तर कोणत्या घ्यायच्या बघितलं. आता ह्या तयार कशा करायच्या म्हणजे लोणचं जास्त रुचकर होतं. तर कैरी बाजारातनं आणल्यानंतर आपल्याला तिला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे. तुम्ही समजा संध्याकाळच्या वेळी आणली आणि रात्रभर जरी पाण्यामध्ये अशी बुडवून ठेवली तरी पण चालते. काय होतं ना की जेव्हा आपण ह्या कैऱ्या तोडल्या जातात तेव्हा त्याच्यावर चीक चिकटला जातो. तो चीक आपल्याला स्वच्छ करण्यासाठी याला एकतर रात्रभर किंवा साधारण अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. त्यामुळे त्याच्यावरचा चीक थोडासा सुटला जातो आणि मग तो हाताने चोळून काढायचा. कैऱ्या मी बाजारातनं आणल्या, पाण्यामध्ये टाकून ठेवल्यात. एक अर्धा पाऊण तास याला असंच ठेवूया. तर कैरी पाण्यामध्ये बुडवून अर्धा पाऊण तास होत आलेला आहे. आता आपण काय करूया, याच्यावरचा चीक चोळून काढायचा आहे. असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं. हा चीक उठतो त्यामुळे चांगला चोळून घ्यायचा. एक एक कैरी चांगली चोळून घेऊ, स्वच्छ धुवून काढू. तर सगळ्या कैऱ्या मस्त स्वच्छ धुतल्या. पहिल्यांदा चीक चोळून काढला आणि परत आणखी एका पाण्याने धुवून घेतल्या. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, कैरीचं लोणचं खराब होण्याचं एक खूप महत्त्वाचं कारण ते म्हणजे बाहेरच्या पाण्याचा स्पर्श. त्यामुळे आत्ता आपण ज्या कैऱ्या ज्या स्वच्छ धुतल्यात ना, तर त्याचं सगळं पाणी चांगलं कॉटनच्या कपड्याने पुसून टिपून घ्यायचं. हे बघा, कैरी चांगली कोरडी करून घ्यायची. सगळ्या कैऱ्या अशा चांगल्या पुसून घेऊया. तर कैऱ्या आपण चांगल्या कोरड्या करून घेतल्या. आता इथून पुढे कुठेही पाण्याचा स्पर्श नाही पाहिजे. जसं की आपले हात चांगले कोरडे पाहिजेत. सुरी, पाट, भांडं जे आपण काय वापरतोय तिथे जराही पाण्याचा स्पर्श नको. आता आपण कैरीच्या फोडी करूया. तर आपण याचं देठ काढूया. आता गावठी कैरी जी असते तिच्या आतमधली जी कोय असते ती कडक असल्यामुळंच या कैऱ्या छान कडक असतात. जर तुम्हाला कोयीसहित लोणच्याच्या फोडी करायच्या आहेत तर तुम्हाला धारदार कोयता किंवा तशी विळी लागते, त्याच्यावर फोडी करून घ्याव्या लागतील. किंवा बाजारामध्ये सुद्धा ज्यांच्याकडनं तुम्ही कैऱ्या घेता त्यांच्याकडनं तुम्ही फोडून आणू शकता. पण मी कोय न वापरता आज लोणचं करणार आहे, त्यामुळे मी काय करते, याच्या फक्त फोडी करून घेते. म्हणजे मी कोय वापरणार नाही. मग आपण घरी पण फोडी करू शकतो. तर ही कोय मी घेणार नाहीये. तुम्हाला जर कोय घ्यायची आहे तर बाहेरून फोडून आणल्या तरी सुद्धा आतला जो सॉफ्ट बी असतो ना, ज्याला कुयरी म्हणतात, ते कुयरीचं सॉफ्ट बी काढून टाकायचं. ठीक आहे, फक्त हे वरचं हार्डवालं घ्यायचं. आता तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे तसे तुकडे करू शकता. मी मध्यम आकाराच्या फोडी करणार. हे बघा, या प्रकारे मी अशा फोडी करून घेते. तुम्हाला साईज लहान मोठी हवी त्याप्रमाणे फोडी करा. हे बघा, अशा फोडी करून घेतलेल्या आहेत.
आता याला एका स्वच्छ कोरड्या परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढूया आणि उरलेल्या कैऱ्या आपण अशाच फोडी करून घेऊ. तर सगळ्या फोडी करून घेतल्या. आता आपल्याला काय करायचंय, इथं मी एका ताटावर एक कॉटनचा कपडा घातलाय. ताट जरासं मोठं आहे, याच्यावर आपण याला पसरून घेऊया. कापड सुद्धा स्वच्छ कोरडं पाहिजे किंवा जी काही भांडी वापरतात ती स्वच्छ कोरडी हवीत. तर सगळ्या फोडी मी एका मोठ्या ताटामध्ये पसरून घेतल्या. जरा पातळ पसरायच्या आणि याला आपण थोडंसं सुकवून घ्यायचंय. सुकवायचं म्हणजे एकदम कडकडीत वाळवायचं नाही किंवा खूप वाळून द्यायचं नाही. तर आपल्याला या फोडींना जे कैरीचं जे मॉइश्चर असतं ना, ते हाताला ओलं लागतं, हे फक्त काढून टाकायचे. तर यासाठी आपण काय करायचं, हे असं पसरायचं. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर साधारण एक 20 ते 25 मिनिटं उन्हामध्ये ठेवा किंवा जर तुमच्याकडे ऊन येत नाही तर पंख्याखालीच 1 ते 1.5 तास वाळवून घ्या. खूप जास्त वाळवू नका, नाहीतर लोणचं नीट मुरणार नाही. तर याला आता मी पंख्याखालीच तास ते 1.5 तास ठेवून देणार आहे. तर कैरीच्या फोडी आपण सुकायला ठेवल्या. आता तोवर आपण तेल गरम करूया. तर एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल. हे 200 ml तेल घेतलं आहे. तर हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं. तर काय करायचं, गॅस कमी करायचा आणि तेल चांगलं तापवायचं. हलका हलका धूर निघेपर्यंत तेल तापवलं गेलं पाहिजे. म्हणजे हे जेव्हा आपण लोणच्यामध्ये मिसळतो त्यावेळी हे तेल लोणचं टिकवण्याचं काम करतं. दुसरं म्हणजे इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, पण यासाठी तुम्ही मोहरीचं तेल किंवा सरकीचं तेल वापरलं तरी पण चालेल. अगदीच काही नाही तर तुमच्याकडे जे तेल उपलब्ध आहे ते तेल तुम्ही वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे 200 ml. गॅस कमी करूया आणि याला हलका धूर निघेपर्यंत गरम करून घेऊ. तर तेल गरम झालेलं आहे, हलका हलका धूर निघतोय. एखादा लाकडाचा कलथा किंवा असं एखादी काडी वगैरे टाकून बघायची. हे बघा असे बबल्स येतात. गॅस बंद करायचा आणि हे तेल संपूर्ण गार होऊन द्यायचं. लक्षात घ्या, लोणच्यामध्ये तेल पूर्ण गार केल्यावरच मग घालायचं आहे. तुम्ही जरा जरी कोमट जरी तेल घातलं तरीसुद्धा त्याच्या उष्णतेमुळं या फोडी थोड्याशा मऊ पडू शकतात, थोड्याशा शिजल्या जाऊ शकतात आणि त्याला पाणी सुटून लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळं फोडी आपण वाळवायला ठेवल्यात तोपर्यंत तेल गरम केलंय, हे संपूर्ण गार करून घेऊया. बरेच जण रात्रीसुद्धा तेल गरम करतात आणि सकाळपर्यंत संपूर्ण गार झालं की मग वापरतात. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता. तेल गरम झालं, आता आला मिठाचा नंबर. तर लोणच्याला शक्यतो खडे मीठ घ्यायचं. हे आयोडीन फ्री मीठ आहे. त्यामुळं ना खाराला चव चांगली येते. दुसरं म्हणजे लोणच्यामध्ये मीठ पण प्रमाणात असलं पाहिजे, कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, जे लोणचं टिकवून ठेवायला मदत करतं. तुम्ही जर प्रमाणापेक्षा कमी मीठ घातलं तरीसुद्धा लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर इथं मी खडे मीठ वापरते. तुम्ही असंच्या असं अख्खे खडे वापरले तरी चालतील, पण मी काय करते ना, मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घेणार आहे. थोडंसं असं फिरवून घेतलं की लोणचं मुरायला मदत होते. चला याला थोडंसं बारीक करूया. आणि हे बघा मीठ आपलं बारीक झालं आहे. तर तेल आपलं गार होत आलेलं आहे आणि इकडे या फोडी पण बघा आपल्या चांगल्या वाळलेल्या आहेत. वाळल्यात म्हणजे हा जास्तीचा ओलावा असतो तो संपूर्ण निघून गेला आहे. त्यामुळं आता लोणच्याच्या फोडी छान कडकसुद्धा राहतील आणि त्याला पाणी सुटून ते खराब होणार नाही. आता फोडी तयार झालेल्या आहेत म्हणजे आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली. आता लोणचं कसं करायचं ते बघूया. तर कैरीच्या फोडी आपण तयार करून घेतल्या. आता तिसरी स्टेप आहे, आपल्याला लोणचं तयार करायचं आहे म्हणजे या फोडींना माल मसाला लावायचा आहे. तर तयार केलेल्या फोडी एका स्वच्छ कोरड्या काचेच्या भांड्यामध्ये काढल्या. भांडं स्वच्छ कोरडं घ्या. त्याचबरोबर स्टील चालेल, पण शक्यतो ॲल्युमिनियम, तांबं आणि पितळ वापरायचं नाही. आता या फोडी आपण याच्यामध्ये काढल्या. आता यामध्ये घालूया बारीक करून घेतलेलं मीठ. त्याचबरोबर घालू रामबंधूंचा हिंगयुक्त तयार लोणचे मसाला. तर 1 किलो कैरीसाठी आपल्याला 100 ग्रॅम मसाल्याचं 1 पॅकेट वापरायचं आहे. मसाला घातला. आता मीठ आणि मसाला कैरीच्या फोडींना चांगला लावायचा आहे. त्यासाठी हात वगैरे लावण्याची गरज नाही. आपण याला असं टॉस करून घेऊया. मसाला, मीठ या कैरीच्या फोडींना चांगलं लागलं जाईल. आणि रामबंधू तयार मसाल्यामध्ये मसाल्यांचं परफेक्ट मिश्रण आहे. त्यामुळे लोणचं करताना मिठाशिवाय इतर कोणतेही वेगळे मसाले वापरण्याची गरज नाही. आणि खरं सांगू, अगदी आपल्या आई आजीपासून पिढ्यानपिढ्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरांमध्ये लोणचं म्हणलं की वापरला जातो तो रामबंधूंचा मसाला. हे अजूनही का आहे, याचं कारण म्हणजे यामध्ये वापरले जाणारे उत्तम दर्जाचे घटक, यामध्ये वापरली जाणारी बेडगी मिरची पावडर जी आपल्या लोणच्याला मस्त तांबडा रंग देते, हलका तिखटपणा देते. त्याचबरोबर उत्तम दर्जाची मोहरीची डाळ जी एक वेगळीच चव देते. मी तर म्हणते मोहरीची डाळ म्हणजे लोणच्याचा आत्माच. आणि यामध्ये वापरलं जाणारं हिंग जे इराणी आणि अफगाणी हिंगाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्या हिंगामुळं याला जबरदस्त सुगंध येतो आणि ते तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी मदत करतं. 1 किलो कैरी असेल तर 100 ग्रॅम मसाला पुरेसा होतो, जो आपण या कैरीच्या फोडींना चांगला लावून घेतलाय. तर मसाला मिसळून झाला. आता गार केलेलं तेल यामध्ये घालायचं.
लक्षात घ्या, तेल संपूर्ण गार केलं की मगच घालायचं. तेल जराही गरम काय कोमटसुद्धा नको. पूर्ण गार झालं की मगच तेल घालायचं. तुम्ही जर जराही गरम तेल याच्यामध्ये घातलं तर लोणचं लवकर खराब होणार. आता हे तेल या फोडींमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. रंग काय भारी आलाय ना? वाह! तेल याच्यामध्ये मिसळलं आणि हे बघा काय मस्त आपलं हे कैरीचं लोणचं तयार झालंय. रंग भारी आलाय, घमघमाट सुटलाय त्या हिंगामुळं आणि चवसुद्धा एक नंबर आलेली आहे. तर आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हा मसाला आम्ही आणखी कुठल्या लोणच्यासाठी वापरू शकतो? तर तुम्ही कैरीसोबतच लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, गाजर, मुळ्याचं किंवा आवळ्याचं लोणचंसुद्धा हा मसाला वापरून करू शकता. फक्त थोडीशी पद्धत बदलते. बाकीची प्रोसेस आपण केली तशीच असणार आहे. फक्त थोडंसं तेलाचं प्रमाण बदलतं. जसं की आपण इथं 1 किलोला 200 ml तेल वापरलं. पण जर तुम्ही दुसरं कुठलंही लोणचं करताय आणि 1 किलो प्रमाण घेतलंय, तर त्यासाठी तेलाचं प्रमाण तुमचं 125 ml होणार आहे आणि मिठाचं प्रमाणसुद्धा 125 ग्रॅम होणार आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस ॲड करावा लागणार आहे. म्हणजे इथंपर्यंत तुम्ही सगळं सेम करा आणि शेवटी लिंबाचा रस ॲड करा आणि मग त्याला साठवून ठेवा. तर आपलं कैरीचं लोणचं तयार झालंय. आता याला साठवायचं कसं ते बघूया. आता चौथी स्टेप, लोणचं साठवायचं कसं? लोणचं साठवण्यासाठी आपल्याला काय भांडं वापरायचं आहे? तर लोणचं कधीही कुठल्याही धातूच्या भांड्यात साठवायचं नाही. यामध्ये आपण मीठ घातलेलं असतं, त्यामुळे त्याची रिॲक्शन होऊन ती भांडी फुटू शकतात आणि लोणच्याचा रंग, चव सगळं बदलू शकतं. लोणचं साठवण्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची किंवा फूड ग्रेड प्लास्टिकचं भांडं वापरायचं. तर मी शक्यतो सांगेन की काचेची बरणी वापरा. जे काही तुम्ही भांडं वापरताय, ते भांडं वापरत असताना ते स्वच्छ करा, चांगलं पुसून घ्या. तुमच्याकडे जर ऊन येतंय तर थोडा वेळ उन्हाला लावा, म्हणजे सगळं त्याच्यातलं मॉइश्चर किंवा पाण्याचा अंश सगळा निघून जातो. ऊन येत नाही, फॅनखाली ते भांडं चांगलं पुसून एक अर्धा पाऊण तास फॅन चालू करून ठेवून द्या, म्हणजे सगळं मॉइश्चर निघून जातं. तुम्ही हवं तर त्याला हिंगाची धुरी देऊन निर्जंतुकसुद्धा करून घेऊ शकता. आणि मग त्या बरणीमध्ये हे लोणचं स्वच्छ चांगल्या कोरड्या चमच्याने वगैरे भरायचं. कुठेही पाण्याचा स्पर्श नको. त्याला एखादं कॉटनचं कापड लावायचं किंवा असंच झाकण ठेवून त्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. लोणचं जिथं ठेवता तिथं पाण्याचा स्पर्श होता कामा नये. त्यामुळं अशी जागा ठेवा की जिथं जास्त हात लागणार नाही आणि जिथं ती जागा कोरडी असेल, जास्त ओलावा असणार नाही. आता 5वी स्टेप, लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? पहिलं म्हणजे जिथं जिथं पाण्याचा वापर झालेला आहे तेव्हा तेव्हा पाणी स्वच्छ टिपून घ्यायचं, त्याला चांगलं सुकवून घ्यायचं. जी कोणती भांडी आपण वापरतो, चमचे, सुरी, पाट, आपला हात, नॅपकिन्स, कपडा, हे सगळं स्वच्छ कोरडं असलं पाहिजे, कुठेही पाण्याचा स्पर्श नको. दुसरं म्हणजे लोणचं करत असताना मिठाचं प्रमाण योग्य हवं, तेलाचं प्रमाण योग्य हवं. तेल वापरतोय ते गरम करून पूर्ण गार केलेलं हवं, म्हणजे लोणच्याला बुरशी येणार नाही, ते मऊ पडून पाणी सुटून खराब होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लोणच्याला बुरशी येण्यापासून वाचवते, खूप उपयुक्त टीप आहे, यामध्ये वापरलं जाणारं तेल. तुम्ही बघा, जेव्हा आपण लोणचं भरून ठेवलेलं असतं त्याच्यावर एक हलकासा तेलाचा थर असतो. हा तेलाचा थर बाहेरच्या हवेशी लोणच्याचा संपर्क येऊन देत नाही. बाहेरच्या हवेशी संपर्क येत नाही, त्यामुळे लोणच्याला बुरशी येणं, ते खराब होणं असे प्रकार होत नाहीत. त्यामुळे लोणचं भरून ठेवताना त्याच्यावर नेहमी तेलाचा थर हवा. आता तुम्ही जर असं पसरट भांडं घेतलं तर तेलाचा पाहिजे तसा थर येत नाही. म्हणूनच लोणच्याच्या बरण्या बघा नेहमी निमुळत्या तोंडाच्या असतात. त्यामुळं काय होतं, लोणचं त्याच्यामध्ये खाली खाली बसतं आणि एवढ्याशाच भागावर ते तेल बरोबर जमा होऊन बसतं. त्यामुळे अगदी प्रमाणामध्ये तेल घातलं तरीसुद्धा लोणचं खराब होत नाही, त्या तेलाचा थर असल्यामुळं. म्हणून शक्यतो लोणचं साठवण्यासाठी निमुळत्या तोंडाची बाटली वापरायची. तरीही तुम्हाला वाटते की तेलाचा वर थर येत नाहीये, तर तुम्ही जास्तीचं तेल वाढवू शकता. कसं करायचं, लोणचं बरणीमध्ये भरायचं. त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करायचं. तेल चांगलं तापलं, गॅस बंद करून ते तेल पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मग बरणीमध्ये ते जास्तीचं तेल ओतायचं, म्हणजे तो तेलाचा थर वरच्यावर तसाच राहतो आणि लोणचं खराब होत नाही. हे लोणचं मुरण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात आणि त्या काळामध्ये रामबंधू मसाल्याची मॅजिक काम करून हे लोणचं मुरवायला मदत करतं. आणि तयार झालं बघताच खावंसं वाटणारं चटकदार असं कैरीचं लोणचं, जे करण्यासाठी आपण वापरला रामबंधूंचा हिंगयुक्त तयार लोणचे मसाला. या मसाल्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर पॅकेटच्या मागे व्यवस्थित माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचून लोणचं करायला घेऊ शकता. रामबंधूंचे अजून बरेच प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, जसं की पापड मसाला, हळदी पावडर, मिरची पावडर, धणेपूड, किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, हिंग, बिर्याणी मसाला आणि बरंच काही. अधिक माहितीसाठी रामबंधूंची वेबसाईट www.rambandhu.com यावर व्हिजिट करू शकता. सध्या संपूर्ण प्रॉडक्ट्सवर 5% डिस्काउंट चालू आहे आणि त्यासोबत जर तुम्ही सरिताज किचन ऑफर हा कोड वापरला
तर त्यावर आणखी 10% डिस्काउंट मिळणार आहे. आणि रामबंधूंच्या प्रॉडक्टच्या अपडेट्स माहिती करून घ्यायच्या असतील तर त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. तर अशा प्रकारे आपण हे लोणचं तयार केलं. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.